नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरज राऊत तुमचं भारत कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. जसे की तुम्हाला माहीत आहे की आपली कंबाईन येत्या काही दिवसातच आहे, म्हणजे की 14 तारखेला आहे. त्या कंबाईनमध्ये जर आपण बघतो म्हटलं तर आपल्याला सर्वात जास्त जो पोर्शन विचारला जात असेल तर तो पोर्शन आपल्याला विचारला जातो बायोलॉजी या सब्जेक्टचा. ठीक आहे ना. बायोलॉजी सब्जेक्टचा पोर्शन आपल्याला विचारला जातो. त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम आपल्याला 9 प्रश्न आपल्याला बायोलॉजीचे आपल्याला पाहायला मिळतात. तसं म्हटलं आपण बघून घेऊया आता जरासं आता आपण. ठीक आहे ना. आपल्याला जे भेटलं सायन्स या सब्जेक्टमध्ये, सायन्स या सब्जेक्टमध्ये आपल्याला 3 पार्ट आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने. ठीक आहे ना. एक म्हणजेच काय बायो, बरोबर. एक म्हणजेच काय आपलं फिजिक्स आणि एक म्हणजेच काय आपलं केमिस्ट्री. पण आता या ठिकाणी मित्रांनो मात्र म्हणजे काही फरक काय आहे या ठिकाणी बघा. जर आपण एक आहे केमिस्ट्री, या ठिकाणी आपण बघतो म्हटलं तर सर्वात जास्त पार्ट आपलं भेटेचं आपल्याला कंबाईन मध्ये बायोलॉजीचं आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला बायोलॉजीमध्ये 9 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फिजिक्सचे 3 क्वेश्चन आणि केमिस्ट्रीचे आपल्याला 3 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला सर्वात जास्त पार्ट जर कोणता पाहायला मिळत असेल तर तो आपल्याला कोणता पाहायला मिळते, आपल्याला बायोलॉजी या सेक्शनचा आपल्याला पार्ट पाहायला मिळतो. आणि जर बायोलॉजी आपल्या या सेक्शनचा पार्ट पाहायला मिळत आहे तर यामध्ये सुद्धा स्पेसिफिक असे चॅप्टर आहे की ज्या चॅप्टरवर आपल्याला आयोग जास्त भर दिसत आहे त्या काही काळामध्ये. जसे की ते चॅप्टर आपण बघतो म्हटलं, आपलं पहिलं चॅप्टर आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो. पहिलं चॅप्टर आहे आपल्याला क्लासिफिकेशन. ठीक आहे ना. म्हणजे वर्गीकरण आलेलं आहे. हे वर्गीकरण म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण आलेलं आहे. ठीक आहे ना. हे कोणतं वर्गीकरण आलेलं आहे आपल्याला प्राणी. ठीक आहे ना. प्राणी वर्गीकरण आपल्याला जास्त विचारते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वात जास्त जर विचारत असेल ते आहे आपला वनस्पती रोग आलेले आहे. ठीक आहे ना. वनस्पती रोग, प्राणी रोग, ठीक आहे ना, या ठिकाणी ते आलेले आहे. त्या ठिकाणी वनस्पती वर्गीकरण आलेलं आहे. वनस्पती वर्गीकरण आलेलं आहे. आणि चौथा पॉइंट म्हणजे आलेला आहे मानवी रोग. मानवी रोग. आता मला सांगा तुम्ही आता हे सर्व पॉइंट आपल्या या ठिकाणी आपल्याला आलेले आहे. परंतु सर्वात जास्त तर आपण विचार करतो म्हणलं प्राणी वर्गीकरणावर आपल्याला सर्वात जास्त भर आपल्याला जाताना दिसत आहे मित्रांनो. कशावर? प्राणी वर्गीकरणावर आयोग सर्वात जास्त भर देत आहे. कारण की त्या कंबाईनला नाही म्हणता यावर 2 ते 3 क्वेश्चन विचारण्याची शक्यता, दाट शक्यता आहे मित्रांनो. ती 2 ते 3 क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा मानवी रोगामध्ये त्यांनी अपग्रेडेड वर्जन केलेली आहे. या ठिकाणी मागचा आपण कंबाईनचा पेपर बघतो म्हटलं, ठीक आहे ना, मागचा आपण कंबाईनचा पेपर बघतो म्हटलं या ठिकाणी त्यांनी कोणते विचारलेले आहे आपल्याला ड्रग्स विचारलेले आहे. जसे पॅरासिटामॉल काय कार्य करते. ठीक आहे ना. पॅरासिटामॉलचा प्रश्न आपल्याला मागच्याच कंबाईनला आपल्याला विचारलेला आहे. असे त्यांनी आता ड्रग्सवर भर देत आहे. ठीक आहे ना. ते आपल्याला रेस्पॉन्ड करण्याचं आपल्याला आहे. ठीक आहे ना. वनस्पती वर्गीकरण आलेलं आहे आणि मानवी वनस्पती रोग. ठीक आहे ना. हे 4 पॉईंट आपल्याला येत्या मित्रांनो की आपल्याला 70 ते 80% आपला सिलेबस या ठिकाणी कव्हर होत आहे. तर आपलं पहिलं ऑपॉर्च्युनिटी, ठीक आहे, पहिलं आपलं ध्यान कसं असायला पाहिजे, हे 4 चॅप्टर करण्यावर आपलं ध्यान असायला पाहिजे. मी हे एरीच म्हणत नाही मित्रांनो. ठीक आहे ना. पेपरचं तुम्ही ॲनालिस करून बघा. ठीक आहे ना. आताही तुमच्या पेपरचं जर ॲनालिस करतो म्हटलं तर तकरीबन आपलं अर्धा घंटाच जाईल. ठीक आहे ना. पेपर काढून घ्या. आयोगाच्या सर्व पेपर उपलब्ध आहे आणि त्यामध्ये बघून घ्या की काठिण्य पातळी कशी गेलेली आहे. आणि आपण जर अभ्यास जर करतो म्हटलं, एक पेशी या चॅप्टरचा सुद्धा आपण अभ्यास करतो म्हटलं, त्या पेशी या चॅप्टर जर करतो म्हटलं तेच चॅप्टर आपल्याला 3 पेजेस आहे. बरोबर आहे ना. तेच चॅप्टर करतो म्हणलं तर आपण 300-350 पेजेस सुद्धा बनवू शकते. एवढा डाटाबेस आपल्याला त्या ठिकाणी पेशीबद्दल बी आपल्याला माहीत आहे, पुस्तक आहे. परंतु आपल्याला तेवढा डाटाबेस आपल्याला करायचा आहे का? आयोग तेवढा डाटाबेस आपल्याला विचारत आहे का? नाही ना. जे आयोग विचारत आहे त्या आयोगानुसार आपल्याला बदलायची गरज आहे. बरोबर ना. त्या कारणानं हे 4 पॉईंट माहीत असणे तुम्हाला महत्त्वाचे आहे मित्रांनो. ठीक आहे ना. आता आपण समोर जाऊया. आपण त्याच कारणाने आपण आयोगाचे अभिमुख आपण काय करणार आहोत, हे जे 4 टॉपिक दिलेले आहे हे 4 टॉपिक आपण पूर्ण मुखपाठ करणार आहोत. ठीक आहे ना. पूर्ण यामध्ये काही अर्थ तुम्हाला जाणार नाही. त्याच संदर्भातून आपण पहिला आणलेला आपण प्राणी वर्गीकरण. ठीक आहे ना.
प्राणी वर्गीकरण बद्दल आपण आता जरा विचार करून बघूया, ठीक आहे. प्राणी वर्गीकरणाची जर सुरुवात जर म्हटलं आपण, ठीक आहे ना, प्राणी वर्गीकरण म्हणजेच काय, हे पहिला प्रश्न आपल्याला उद्भवला जातो. आता मला सांगा की आधीच्या काळी आपल्या इथे डायनासोर्स होते, त्यांचं नामकरण कुणी ना कुणी केलं असेल, म्हणून त्यांना डायनासोर ही उपाधी आपण दिलेली आहे, बरोबर आहे ना. डायनासोर ही उपाधी आपण दिलेली आहे, ठीक आहे ना. डायनासोर हे त्या काही शास्त्रज्ञ असेल, त्यांनी वर्गीकरण केले असेल म्हणून त्यांना डायनासोर आपण म्हणतो, असं ती गोष्ट आहे का काही नाही ना, ठीक आहे ना. आता मला सांगा तुम्ही, ठीक आहे ना, त्या काळी डायनासोर होते आणि त्यांनी आपल्या पृथ्वी तलावर खूप अशी हानी केली, ठीक आहे ना, खूप अशी हानी केली. त्यानुसार आपण त्यांना आता सुद्धा आपण त्यांना ओळखतो, ते कोणत्या गटात येते, कोणत्या गटात नाही ते सुद्धा आपण ओळखू शकतो आताही. तेवढा आपला सायन्स प्रगत झालेलं आहे. त्याच प्रकारे वर्गीकरणाचा मुख्य हेतू काय असतो मित्रांनो, आता बघा, सपोज आपण करू की एक गाव घेऊन घेऊ आपण घाटंजी, एक गाव घेऊन घेऊ आपण घाटंजी घेऊन घेऊ किंवा दुसरं कोणतं घेऊन घेऊ आपण. सपोज घाटंजी हे कुठे आहे असा जर प्रश्न विचारला, पृथ्वी तलावर कुठे आहे, आपण काय म्हणू शकतो, पृथ्वी आहे. पृथ्वीमध्ये भारत हा देश आहे, भारत देशात महाराष्ट्र हे राज्य आहे, महाराष्ट्र राज्यात यवतमाळ, महाराष्ट्र राज्यात यवतमाळ हे जिल्हा आहे, यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी हे तालुका आहे. आता याचं वर्गीकरण कसं झालेलं आहे, वर्गीकरण कसं झालेलं आहे, आपल्या जगापासून वर्गीकरण भारतापर्यंत आलं, महाराष्ट्रापर्यंत आलेलं आहे, त्यानंतर कुठे आलेले आहे, त्यानंतर आपल्या तालुक्यापर्यंत आलेले आहे. त्या घाटंजी नंतर कोणता दुसरं एखादा आपला काय म्हणते, दुसरं एखादं गाव असतं त्यापर्यंत तिथपर्यंत आपल्याला जाऊ शकते वर्गीकरण. त्याच प्रकारे आपल्याला हे संघ आलेले आहेत, ठीक आहे ना, त्यानंतर स्पेसिस आलेले आहेत, जीन्स आलेले आहेत, ठीक आहे ना. अशा प्रकारे वर्गीकरण या ठिकाणी सुद्धा केलेलं आहे. सर्वात पहिले म्हणजे वर्गीकरणाचा पाया जो कोणी रोवला असेल ते शास्त्रज्ञ म्हणजे आपला अरिस्टॉटल नावाचा शास्त्रज्ञ आहे मित्रांनो. कोणता शास्त्रज्ञ आहे आपला, तो अरिस्टॉटल नावाचा शास्त्रज्ञ आहे, ज्याने सर्वप्रथम त्याने पाया रोवलेला आहे कशाचा, वर्गीकरणाचा. आपण असं म्हणू शकतो प्राणी वर्गीकरणाचा पाया कोण रोवलेला आहे, म्हणू शकतो आपण, ठीक आहे ना, अरिस्टॉटल. अरिस्टॉटल यांनी आपला पाया रोवलेला आहे मित्रांनो. आता अरिस्टॉटलने नेमकं म्हणजे कशाच्या संदर्भातून त्यांनी वर्गीकरण केलेले आहे ते जरा समजणं महत्वाचं आहे. अरिस्टॉटलने याने वर्गीकरण केलं तर मानवाच्या शरीराच्या आकारावर, ठीक आहे ना, कशाच्या आकारावर, शरीर संरचनेवरून वर्गीकरण केलेले आहे. शरीर संरचनेवरून वर्गीकरण केलेले आहे, आकारमानानुसार वर्गीकरण केलेले आहे, आकारमानानुसार वर्गीकरण केलेले आहे, ठीक आहे ना. राहणीमानावर वर्गीकरण केलेले आहे, राहणीमानावर वर्गीकरण केलेले आहे, ठीक आहे ना. अशा याच्यावर त्यांनी आपले वर्गीकरण केलेले दिसते. आणि यालाच आपण काय म्हणतो, कृत्रिम वर्गीकरण सुद्धा आपण म्हणतो. कोणते वर्गीकरण म्हणतो, या वर्गीकरणाला अरिस्टॉटलने जे केलेले आहे त्यांना कृत्रिम वर्गीकरण, कृत्रिम प्राणी वर्गीकरण असे सुद्धा आपण ओळखत असतो. यामध्ये नंतर मग खूप शास्त्रज्ञ आले, खूप शास्त्रज्ञ अलग अलग शोध लावले, अलग अलग थेरीज मांडल्या, ठीक आहे ना. ते आपल्या तेवढं काही कामीचं नाही, ठीक आहे ना. इथे लक्षात ठेवा, फक्त प्राणी वर्गीकरणाचा इतिहास तेवढा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अरिस्टॉटल याला काय म्हणतात, प्राणी वर्गीकरणात सर्वप्रथम पाया त्यांनी मांडलेला आहे, बस. जास्त आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, प्राणी वर्गीकरणाच्या पारंपरिक पद्धती. तर आपण पारंपरिक पद्धतीचा तर विचार करतो म्हटलं मित्रांनो, तो पारंपरिक पद्धती कोणत्या नेमकं म्हणजे, बरोबर ना, तर पारंपरिक पद्धती कोणत्या, आपण स्टेट बोर्ड झालेले आहे, एनसीईआरटी मध्ये झालेले आहे, ते आपण पाहिलेलं आहे. असमकुष्ठरोगी आणि समकुष्ठरोगी म्हणजेच काय, नॉन कॉर्टेट्स आणि कॉर्टेट्स म्हणजे पाठीचा काना असलेला आणि नसलेला, ठीक आहे ना. या ठिकाणी त्याच प्रकारे आपल्या प्राण्यांच्या पारंपरिक पद्धती आपल्याला बघायची आहे, ठीक आहे ना. आता असमकुष्ठरज्जू आणि समकुष्ठरज्जू, सरळ सरळ याचे दोन पाठ पडतात, समकुष्ठरज्जू आणि असमकुष्ठरज्जू.
आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, समपुष्ठरज्जू म्हणजेच काय, पाठीचा कणा असणारे आणि पाठीचा कणा नसणारे, ठीक आहे, याला आपण म्हणतो असमपुष्ठरज्जू. याच ठिकाणी अशाच प्रकारे आपल्याला वर्गीकरण केलेलं आहे मित्रांनो. पाठीचा कणा असणारे नॉन क्वाड्रेट्स आणि क्वाड्रेट्स, ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो म्हटलं मित्रांनो, त्यानंतर आपण बघतो म्हटलं या ठिकाणी डबल आपल्याला कोणता पॉईंट आपल्याला पाहायला मिळायचा आहे, असमपुष्ठरज्जू म्हणजेच आपल्याला बघायचा आहे. कारण आपण असमपुष्ठरज्जूचा आपण पाया आपण बघणार आहोत. जर असमपुष्ठरज्जू प्राणीबद्दल आपण समजून घेऊ जरासा आता. असमपुष्ठरज्जू प्राणी, ठीक आहे ना. असमपुष्ठरज्जू प्राणी. आता असमपुष्ठरज्जू म्हणजे प्राणी म्हणजेच काय मित्रांनो, ज्यांना पाठीचा कणा, पहिला पॉईंट म्हणजे की ज्यांना पाठीचा कणा नसतो, ठीक आहे ना. पहिला पॉईंट आपण बघतो म्हटलं मित्रांनो, यांना काय असतात, पाठीचा कणा नसतो, ठीक आहे ना, पाठीचा कणा नसतो. एकदा म्हटलं आपण मित्रांनो सेकंड पॉईंट काय म्हटलंय म्हणता येईल आपल्याला, याला श्वसनासाठी कल्ले, फुफ्फुसे, नाक, ठीक आहे ना, अशा कोणत्याही प्रकारचे अवयव नसते, ठीक आहे, अवयव नसते. हे झालेलं आहे आपला दुसरा पॉईंट मित्रांनो. तिसरा पॉईंट जर आपण बघतो म्हटलं, यांचे शरीर भरीव नसते, ठीक आहे ना, भरीव नसते, ठीक आहे ना. या ठिकाणी बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे, असमपुष्ठरज्जू प्राण्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्या ठिकाणी पाठीचा कणा तो या असमपुष्ठरज्जू प्राण्यांना आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे की जे आपल्या शरीराला आधार देण्याचं कार्य करते, जो बोन, तो बोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर श्वसनासाठी कल्ले झालेले आहे, अवयव झालेले आहे, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यानंतर भरीव प्रकारचे शरीर या ठिकाणी नसते. आणि या ठिकाणी असमपुष्ठरज्जूचे आपल्याला 10 गट आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो. कोणते गट पाहायला मिळते आपल्याला, 10 गट आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. जे 10 गट जे आहे मित्रांनो, ते जर आपण बघतो म्हटलं तर सर्वात पहिला गट आहे आपल्याला प्रोटोझोआ नावाचा गट सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर म्हणजे आपल्या पोरीफेरा नावाचा गट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपला सिलेंट्रेटा नावाचा गट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्लाझ्मो हेमिथिलस नावाचा गट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर आपण बघतो म्हटलं ॲकोनोहेमिथिलस आपल्याला पाहायला मिळते. ॲकोनोहेमिथिलस नावाचा गट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला सर्वात मोठा म्हणजे सहावा गट आपल्याला पाहायला मिळते, ॲनेलिडा नावाचा गट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ऑर्थोपोडा नावाचा गट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते इकायनोडर्माटा नावाचा गट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर हेमिकॉर्डेटा. आता बघा मित्र, हे आपल्या 10 गट आपल्याला पाहायला मिळते. बघा, प्रोटोझोआ 1, पेरिफेरा 2, सिलेंट्रेटा 3, प्रोटोप्लाझमिया 4 आणि एंडोप्लाझमिया 5, ॲनेलिडा 6, ऑर्थोपोडा 7, इकोनडर्माटा 8 आणि हेमिथिलिया 9. अशा प्रकारचे आपल्याला गट आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. हे झालेले आपल्या 10 गट हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते, हे आपल्याला पाहायला मिळते असमपुष्ठरज्जू प्राणी या गटामध्ये, ठीक आहे ना. आता या ठिकाणी बघा, हे सर्व डाटाबेस आपल्या असमपुष्ठरज्जू प्राणीचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत असमपुष्ठरज्जू प्राण्यांचे वर्गीकरणासाठी वापरलेले गुणधर्म.
आता जे हे गुणधर्म आहे मित्रांनो, हे गुणधर्म कशा प्रकारे वापरलेले आहे हे तर महत्वाचं आहे, ठीक आहे ना. हे गुणधर्म आलेले आहे शारीरिक सममितीच्या आधारावर वापरले गेलेले आहे, पहिला गोष्ट म्हणजे, ठीक आहे ना. त्यानंतर याचे म्हणजे कशा प्रकारे विभाजन आपल्याला करता येते, शरीराचे याचे विभाजन होतात, ठीक आहे ना. कोणत्या दुपार्श्व सममिती, असममिती, सममिती. आता असममिती, दुपार्श्व सममिती, समसममिती हे सर्व या ठिकाणी गट आपल्या या ठिकाणी पडलेले आहेत. हे गट त्यांच्या शरीराच्या विभाजनाहून पडलेले आहे. कशाचे विभाजन पडलेले आहे? शरीराच्या विभाजनाहून पडलेले आहे. तेच आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. जर सर्वात पहिले जर म्हटलं आपण, सर्वात पहिला भाग म्हणजे कोणता येतो? प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्था. आता ही शरीर अवस्था जी आहे कशा प्रकारची आहे, कशा प्रकारची नाही ते आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी सर्वात पहिलं शरीर अवस्थेवर आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण केलेलं दिसते, ठीक आहे ना. आता शरीर अवस्थेमध्ये प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्था आहे. आता प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्था आपण पहिल्यांदा बघून घेऊया, ठीक आहे ना. बघा, जर आपण प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्था प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्था, प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्था म्हणजेच काय मित्रांनो, की यांच्यामध्ये एक पेशीय प्राणी वाढतात. कोणते पेशीय प्राणी वाढतात? एक पेशीय प्राणी या ठिकाणी ओळख असतात. सरळ सरळ येतो आहे एक पेशीय प्राणी. एक पेशीय प्राणी या ठिकाणी आपल्याला ओळखताना दिसतात. एक पेशीय प्राणींचं एक्झाम्पल म्हणजेच काय, आपल्याला आपलं एक्झाम्पल जर म्हटलं तर पॅरामेशियम आलेले आहे. पॅरामेशियम म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अवयव अवस्था झालेली आहे, ठीक आहे ना. किंवा मग 2 पेशी 3 पेशी अनेक पेशी विभाजन झालेले नसेल, ठीक आहे ना. त्यानंतर याच्या ठिकाणी कोणती अवयव झालेले नसेल, ठीक आहे ना. अशा प्रकारे सर्व आपण या ठिकाणी बघू शकतो की प्रोटोप्लाझ्मिक अवस्थामध्ये पॅरामेशियमला आपण काय म्हणू शकतो? चप्पल पेशी सुद्धा आपण त्यांना म्हणतो, ठीक आहे ना. कारण की त्यांचे आकार चप्पलीसारखे असतात म्हणून चप्पल पेशी सुद्धा आपण त्यांना म्हणतो, ठीक आहे ना. अशा प्रकारे प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्थामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर म्हणजेच आपल्याला कोणतं पाहायला मिळते मित्रांनो? शरीर दुसरं आहे आपल्याला पेशीय अवस्था. पेशीय शरीर अवस्था. आता नावावरूनच कळले असेल की या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळणार आहे? या ठिकाणी पेशी विकसित झालेल्या असतात. पेशी विकसित झालेल्या असतात. आता मी काय म्हटलेलं मित्रांनो, आता बघा, पेशी विकसित झालेल्या असतात, परंतु या ठिकाणी आपल्याला पेशी तर विकसित झालेल्या आहे पण ऊती आपल्याला विकसित झालेल्या दिसत नाही. काय म्हटलेलं आहे मी? पेशी तर विकसित झाल्या आपल्याला पण आपल्याला ऊती विकसित झालेल्या नाही. त्याच कारणाने या ठिकाणी बघा, पोरिफेरा या संघातील म्हणजे पोरिफेरा नावाचा जो संघ आहे आपला, पोरिफेरा नावाच्या संघातील सायकोमा, कोणता? सायकोमा हा जो प्राणी आहे यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते? पेशीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. यांच्या ठिकाणी काय असते मित्रांनो, की स्वतंत्रपणे त्यांनी शरीर विकसित केलेले असते पेशींचे, ठीक आहे ना. त्यामध्ये आपल्याला ऊती आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा मग त्यांच्या अवयव पेशीपासून झालेले आहे, ऊतीपासून झालेले आहे, ते अवयव आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. जर ऊतीचा जर विचार करतो म्हटलं मित्रांनो आपण, सर्वात पहिले आपल्या अंदर पेशी तयार होईल, त्यानंतर ऊती तयार होईल, त्यानंतर कोणते अंग तयार होईल, ठीक आहे ना. अंग तयार झाल्याच्या नंतर एक संस्था तयार होईल, एक संस्था तयार झाल्याच्या नंतर मानवी शरीर तयार होईल, मानवी शरीर तयार होईल. या ठिकाणी असा क्रम आपल्या शरीराचा आपल्याला लागताना आपल्याला दिसत आहे मित्र. हे झालेल्या मानवाचंच असो किंवा ज्यांच्यामध्ये जो प्राणी पृथ्वी तलावर आहे, ठीक आहे ना, त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. सर्वात पहिले काय विकसित होईल? पेशी, ऊती, अवयव, नंतर संस्था तयार होईल. संस्था म्हणजेच आपल्याला काय आलेल्या या ठिकाणी? संस्था म्हणजेच का ज्या रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था म्हणजेच का जे आपल्या शरीरामध्ये आपल्याला वाहन करण्याचं कार्य आपल्याला करताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला त्या संस्थांना घेऊन आपलं काय तयार झालेलं या ठिकाणी? मानवी शरीर तयार झालेलं
आहे, ठीक आहे ना. हे आपलं की पॉईंट जरासं या ठिकाणी लक्षात असू द्या मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर बघा आता तिसरा आपण पॉईंट बघून घेऊया. तिसरा पॉईंट काय आहे मित्रांनो, पेशीय ऊतीय अवस्था. कोणता आहे? पेशीय ऊतीय अवस्था. आता पेशीय ऊतीय अवस्था म्हणजेच काय मित्रांनो, आता या ठिकाणी पेशी पण विकसित झालेल्या आहे आणि ऊती सुद्धा विकसित झालेल्या आहे मित्रांनो. काय म्हटलेलं आहे मी, पेशी सुद्धा विकसित झालेली आहे आणि ऊती सुद्धा आपल्या विकसित झालेल्या आहे. पेशी प्लस ऊती हे विकसित झालेल्या आहे, विकसित झालेल्या आहे मित्रांनो, बरोबर ना. या ठिकाणी त्यालाच आपण काय म्हणतो, आपल्या या ठिकाणी पेशीय ऊतीय अवस्था. पण या ठिकाणी फक्त ऊतीच आपली विकसित झालेली आहे मित्रांनो. ऊतीपासून आपलं शरीर विकसित व्हायचं आहे. तेच आपला आता चौथा पॉईंट राहणार आहे, ऊतीय शरीर अवस्था. कोणती? ऊतीय शरीर अवस्था. हे आपला चौथा पॉईंट आपला राहणार आहे. कोणता पॉईंट राहणार आहे मित्रांनो? ऊतीय शरीर ऑब्लिक अवयव अवस्था. अवयव अवस्था. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी पेशी सुद्धा विकसित आहे, ऊती सुद्धा विकसित आहे आणि ऊतीपासून यांचं शरीर सुद्धा विकसित झालेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ऊती पेशी विकसित आहे, पेशी विकसित आहे, पहिला पॉइंट. त्यानंतर ऊती सुद्धा विकसित आहे, त्यानंतर त्यांचे विकसित झाल्याच्या नंतर त्यांनी अवयव सुद्धा त्यांनी पाळलेले आहे, अवयव सुद्धा त्यांचे विकसित आहे. त्यांना आपण काय म्हणतो? ऊतीय ऊतीय अवयव अवस्था किंवा ऊतीय पेशीय ऊतीय शरीर अवस्था असं सुद्धा आपण त्यांना म्हणत असतो. आता बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, असमपुष्ठरोगी प्राण्यांची वर्गीकरणासाठी वापरलेले हे गुणधर्म वापरलेले आहे. कोणते? प्रोटोप्लाझ्मिक शरीर अवस्था, पेशीय शरीर अवस्था, पेशीय ऊतीय अवस्था, ऊतीय अवयव अवस्था. हे 4 पॉइंट आपल्या लक्षात ठेवणं आपले महत्वाचे आहे. आता माणसांनो, तुम्ही या ठिकाणी आपल्या प्राण्यांची वर्गीकरणामध्ये काय काम आहे बघा, हे आपलं बेसिक आहे, ठीक आहे ना. जोपर्यंत आपण बेसिक आपण कंप्लीट करत नाही तोपर्यंत आपल्याला ऍडव्हान्स मध्ये आपल्याला जाता येत नाही. आणि आपला बेसच कंप्लीट व्हायचा आहे, तर मग आपण ऍडव्हान्स मध्ये जाऊन सुद्धा आपल्याला काहीच कळणार नाही, ठीक आहे ना. त्याच कारणाने बघा, आता समोर आपण जाऊया. समोर काय बघ, शारीरिक सममिती. आता शरीराची सममिती म्हणजेच काय, मी तुम्हाला आता 5 मिनिटं आधी सांगितलेलं आहे. शरीर सममिती म्हणजेच काय, द्विपार्श्व सममिती, अवपार्श्व सममिती, ठीक आहे ना. या प्रकारे सममितीचे समसममिती असे 3 भाग आपल्याला पडलेले आहेत. ते 3 भागाचा आता कशा प्रकारे आहे ते मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे ना. त्या 3 भागामधला सर्वात पहिला भाग जर आपण विचार करतो म्हटलं मित्रांनो, सर्वात पहिला भाग आहे असममिती. कोणता आहे? असममिती. आता असममिती म्हणजेच काय मित्रांनो, असममिती. दुसरा आहे आपलं आलं आर्य सममिती, आर्य सममिती. आणि तिसरं आहे आपलं द्विपार्श्व सममिती. द्विपार्श्व सममिती. आता या ठिकाणी तुम्ही 3 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे मित्रांनो. बघा, असममिती म्हणजेच काय मित्रांनो, ते पहिले आता आपण बघून घेऊया. असममिती म्हणजेच काय? असममिती म्हणजेच काय मित्रांनो, बघा की शरीराचे भाग न पडले. आता काय म्हटलं मी, शरीराचे भाग, शरीर मानवी शरीर झालेलं आहे किंवा कोणत्याही प्राण्याचं शरीर झालेलं आहे, त्यांचे एक गटातच नको तर आपल्याला कोणत्याही गटामध्ये विभाजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे बघा, या शरीराला कोणत्याही भागातून कापल्यास, कोणत्याही भागातून कापल्यास समान भाग पडत नाही. आणि एक्झाम्पल जर विचार करतो म्हणलं, प्रोटोझोआ मधले सर्व आपल्याला या ठिकाणी आपल्याला कसं पाहायला मिळणार आहे?
असममिती प्रकारची आपल्याला पाहायला मिळणार आहे. असममिती म्हणजेच काय, या शरीराला कोणत्याही भागातून जर आपण कापतो म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला समान भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ते कोणत्याही भागातून कापलं तरी ओबड प्रकारचे आपल्याला पाहायला मिळते. तसंच काय म्हणतो आर्य सममिती म्हणजेच काय मित्रांनो, एकापेक्षा अनेक जरी भाग आपण याचे करतो म्हटलं, अनेक जरी भाग याचे आपण करतो म्हटलं तरी सुद्धा हे समान भाग आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना. वेगवेगळ्या भागातून कापल्यास समान भाग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. कसे समान भाग पाहायला मिळते, पाहायला मिळते. ठीक आहे ना. समान भाग पाहायला मिळते. उदाहरणार्थ सिलेंट्रेटा गटातील आपल्याला सर्व प्राणी आपल्याला या ठिकाणी कोणते पाहायला मिळते, आर्य सममितीचे आपल्याला पाहायला मिळते. तर द्विपार्श्व सममिती म्हणजेच काय मित्रांनो, की फक्त दोन भागात विभाजन होते, दोन भागात विभाजन होते, फक्त विभाजन होते. एक्झाम्पल म्हटलं तर आपण ऑर्थोपोडा गटातील सर्व प्राणी आपल्याला द्विपार्श्व सममिती आपल्याला पाहायला मिळते. हे 3 पॉईंट जरा तुम्ही इथे ध्यानात असणं महत्वाचं आहे मित्रांनो. 3 पॉईंट कोणकोणते बघा, असममिती, आर्य सममिती आणि द्विपार्श्व सममिती, हे तिन्ही पॉईंट आपल्याला ध्यानात असणं महत्वाचं आहे. बघा, एक वेळा डबल रिव्हिजन करून घेतो मी. असममिती म्हणजेच काय, या शरीराला कोणत्याही भागातून कापल्यास आपल्याला समान भाग आपल्याला पाहायला मिळत नाही. काय पाहायला मिळत नाही, समान भाग आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे ना. एक्झाम्पल साठी आपण प्रोटोझोआ हे आपण संघ बघितला. ठीक आहे ना. प्रोटोझोआ संघातील सर्व आपल्याला कसे पाहायला मिळणार आहे, असममिती प्रकारचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपला आर्य सममिती झालेला आहे. आर्य सममिती म्हणजेच काय मित्रांनो, की वेगवेगळ्या भागातून जरी कापले, या कोणत्याही भागातून कापले त्यांना समान भाग आपल्याला पाहायला मिळते. आणि हे उदाहरण आपल्याला सिलेंट्रेटा या गटातील सर्व प्राणी आपल्याला कोणते पाहायला मिळते, आर्य सममिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर द्विपार्श्व सममिती आलेली आहे. द्विपार्श्व सममिती म्हणजे काय आलेलं आपल्याला, दोन भागात त्यांचं विभाजन होते. कोणत्या भागात होते फक्त विभाजन, दोन भागात विभाजन होते फक्त. आणि ऑर्थोपोडा गटातील सर्व प्राणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघून घेऊया, त्यानंतर आता आपण बघून घेऊया संघ पोरी फेरा. कोणतं बघून घेऊ आपण आता, संघ पोरी फेरा. संघ पोरी फेराच आपण काय म्हणतो, छिद्रमय प्राणी. काय म्हणतो आपण, छिद्रमय प्राणी. आता बघा, या अशा प्रकारे सर्व या ठिकाणी छिद्र आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी स्पंज सारखे हे प्राणी असतात मित्रांनो. कसे असतात ते, स्पंज सारखे प्राणी असतात. जेणेकरून काय होतात, या ठिकाणी पाणी यांच्या शरीरामध्ये जाते आणि पाणी यांच्या शरीरातून वापस येते. ते ऑस्मोटिक प्रेशर झालेले आहे, त्या माध्यमातून त्यांचे अशा प्रकारे पाणी त्यांचे येत असतात. त्याच प्रकारे आपण काय म्हटलेलं आहे, पोर. आता काय म्हटलेलं आहे, सायलम पोरीफेरा. आता पोर म्हणजेच काय मित्रांनो, छिद्र असलेला किंवा अत्यंत जनुकीय प्राणी. ज्या ठिकाणी त्यांना छिद्र आहे मित्रांनो, त्यालाच आपण काय म्हणतो, पोर असं म्हणत असतो. म्हणजेच काय, छिद्र असलेले प्राणी. जर याची पातळी संघटन म्हटलं तर या ठिकाणी पातळी संघटन म्हणजेच काय, आपल्याला शरीर अवस्था कशी आहे यांची वाली, पेशीय शरीर अवस्था आहे. म्हणजे काय, फक्त या ठिकाणी पेशीच विकसित झालेली आहे मित्रांनो. अवयव ऑब्लिक उती हे आपल्याला विकसित झालेली नाही. ठीक आहे ना. हे आपल्याला विकसित झालेली नाही, म्हणून कोणती अवस्था येते, पेशीय अवस्था आहे. ठीक आहे ना. तर शरीर सममितीचा जर विचार करतो म्हटलं आपल्याला असममिती प्रकारची आहे. काय म्हटलेलं आहे मी, असममिती प्रकारची शरीर अवस्था आहे. आता असममिती शरीर अवस्था म्हणजेच काय मित्रांनो, मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. असममिती मग शरीर अवस्था म्हणजेच काय, याला कोणत्याही भागातून कापल्या तिथे समान भाग पडताना दिसते का, आपल्याला नाही दिसत. म्हणजे कोणता आहे याच्यात, मी असममिती प्रकारची सममिती आहे, याला असममिती म्हणतो. ठीक आहे ना. तर जर्मिनल थर जर म्हटलं डिप्लोब्लास्टिक आहे. ठीक आहे. कोणती आहे, डिप्लोब्लास्टिक जर्मिनल थर आपल्याला या ठिकाणी आपल्याला
या संघामध्ये पाहायला मिळते. कशामध्ये? संघ पोरीफेरामध्ये. त्यानंतर जर आपण पोकळीचा विचार करतो म्हटलं तर या ठिकाणी नसते. पोकळी म्हणजेच काय? देहगुहा या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता देहगुहा म्हणजेच काय मित्रांनो? आपली त्वचा आणि अवयव यांच्यामध्ये जो गॅप असतो त्याला आपण देहगुहा असं म्हणत असतो, ते या ठिकाणी नसते. पचन संस्था पेशीच्या आतमध्ये या ठिकाणी प्रेझेंट असते मित्रांनो. कशी असते? पचन संस्था जी असते हर एक पेशीची त्या पेशीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारे जर विचार करतो म्हणलं रक्ताभिसरण संस्थेचा, रक्ताभिसरण संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. कशामध्ये? संघ पोरीफेरामध्ये आपल्याला रक्ताभिसरण संस्था आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी नंतर म्हणजे प्रजनन जे आहे या ठिकाणी प्रजनन कशा प्रकारे करतात? तर प्रजनन यांनी अलैंगिक पद्धतीने करतात. फर्टिलायझेशनने यांनी प्रजनन करत असतात. अलैंगिक प्रजनन त्यांनी करत असतात. त्यानंतर बघा अंडापेशी शुक्राणू तयार होत बायसेक्झुअल सुद्धा त्यांनी लैंगिक प्रजनन करू शकतात. काय म्हटलेलं आहे मी? अलैंगिक प्रजनन सुद्धा करतात, लैंगिक प्रजनन सुद्धा करतात. लैंगिक प्रजनन कशा प्रकारे करतात? त्यांनी अंडपेशी शुक्राणू तयार होऊन त्यांनी काय करतात? बायसेक्झुअल करतात. आणि त्या ठिकाणी जर म्हणलं अलैंगिक फर्मेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी अलैंगिक प्रजनन करतात. हे ना, फर्मेंटेशनच्या माध्यमातून अलैंगिक प्रजनन करतात. ठीक आहे. आणि उत्सर्जन संस्था या ठिकाणी डिफ्युजन मार्फत आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना. डिफ्युजन काय ते काय ते सर्व आपण त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे पेशीमध्ये. ठीक आहे ना. उत्सर्जन संस्था आणि शोषण संस्था कशा मार्फत होते? डिफ्युजनच्या माध्यमातून आपल्याला ते पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे. हे संघ पोरीफेराबद्दल बघा. एवढा सुद्धा हे सुद्धा जर तुम्ही बॉक्स केला, हे सुद्धा जर तुम्ही टेबल केलेला आहे मित्रांनो, तर सर्व काही डाटाबेस तुमचा एका याच्यातनी आलेला आहे. ठीक आहे ना. मोठं पुस्तक वाचायची गरज नाहीये. त्या मोठ्या नोट्सला, मोठ्या पुस्तकाला छोट्या छोट्या पॉइंट्स मध्ये कसं विभाजन करतो ते महत्वाचं आहे मित्रांनो. बघा हे सर्व एकाच आपल्याला टेबलमध्ये आपल्याला सर्व डाटाबेस आपला आलेला आहे. त्यानंतर 2 पॉइंट आपण या ठिकाणी महत्वाचे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो. ठीक आहे ना. काय म्हणलेलं आहे? रॉबर्ट ग्रॅक यांनी पोरीफेराची संज्ञा मांडली. जर असा प्रश्न आला पोरीफेरा या संघाची संज्ञा कोणी मांडली, ते कोणता शास्त्रज्ञ होता? रॉबर्ट गॅट नावाचा शास्त्रज्ञ होता मित्रांनो. कोणता होता? रॉबर्ट गॅट नावाचा शास्त्रज्ञ होता. सागर निवासी प्राणी अवयव स्पॉन्जिला याला आपण असं म्हणत असतो. सागर निवासी प्राणी म्हणून कशाला म्हणत असतो आपण? स्पॉन्जिला. सागर निवासी प्राणी म्हणून आपण याला कशाला ओळखतो? संघ पोरीफेराला ओळखतो. पण याचा अपवाद आहे आपल्याला स्पॉन्जिला. कसा आहे? स्पॉन्जिला याला काय आहे? अपवाद आहे मित्रांनो. ठीक आहे ना. त्यानंतर हे 2 पॉइंट आपल्याला या ठिकाणी महत्वाचे आहे. त्यानंतर आपण बघून घेऊया संघ सिलेंट्राटा. संघ सिलेंट्राटा बद्दल जो विचारायचा असं आहे मित्रांनो, तर बघा आता काय म्हणलेलं आहे? पातळी संघटन जे आहे ऍक्च्युअली ऊतीय प्रकारची आहे. कोणती आहे मित्रांनो? ऊतीय प्रकारची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पेशी ते विकसित झालेली आहे आणि पेशीचे आपल्याला ऊतीमध्ये रूपांतर आपलं झालेलं आहे मित्रांनो. कशामध्ये रूपांतर झालेलं आहे? आपल्याला ऊतीमध्ये रूपांतर झालेलं आहे. जर ऊतीमध्ये रूपांतर झालेलं आहे मित्रांनो, तर बघा आता या ठिकाणी अवयव नाही, या ठिकाणी अवयव असणार नाही, कारण ते ऊतीचं रूपांतर आपलं झालेलं अवयव मध्ये आपलं झालेलं नाही. याच कारणाने बघा पातळी संघटन शरीर अवस्था जर म्हटलं आपण, शरीर अवस्था कशा प्रकारची आहे? फक्त ऊती आहे म्हणजे पेशी या ठिकाणी विकसित झालेली आहे, ऊती सुद्धा विकसित झालेली आहे, पण अवयव या ठिकाणी प्रेझेंट नाही या संघामध्ये. ठीक आहे. हा पॉइंट जरा समजणं महत्वाचं आहे. शरीर सममिती म्हणजे काय? अरीय सममिती प्रकारची आहे. असमिमिती आपण बघितली. अरीय सममिती म्हणजे काय? याला कोणत्याही भागातून कापला आपण तर त्याचे आपल्याला समान भाग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. कोणते भाग आपल्याला पाहायला मिळते? या ठिकाणी समान भाग आपल्याला पाहायला मिळते. अरीय सममिती म्हणजे काय? समान भाग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे ना. त्यानंतर बघा जर्मिनल थर डिप्लोब्लास्टिकच असतात मॅक्झिमम. याच्यामध्ये आपल्याला डिप्लोब्लास्टिकच आपल्याला जर्मिनल थर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पोकळी म्हणजे तर देहगुहा आपल्याला या ठिकाणी नसते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं देहगुहा म्हणजेच काय? आपली त्वचा आणि अवयव यांच्या मधातील जो गॅप असतो ना, गॅप असतो त्याला आपण काय म्हणतो? देहगुहा असं आपण म्हणत असतो मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पचन संस्था या ठिकाणी पेशीच्या बाहेर, पेशीच्या आत दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. काय असते? आपल्याला पचन अवस्था आपल्याला पेशीच्या बाहेर आणि पेशीच्या आत आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे रक्ताभिसरण संस्था जी आहे मित्रांनो, रक्ताभिसरण संस्था आपल्या या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट नसते. कशामध्ये? आपल्याला संघ सिलेंट्रामध्ये आपल्या रक्ताभिसरण संस्था आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे ना. त्यानंतर जी बघा आपल्या प्रजनन जे आहे हे प्रजनन लैंगिक प्रकारे करतात. ठीक आहे. आणि अलैंगिक सुद्धा करतात.
लैंगिक आणि अलैंगिक दोन्ही प्रकारे यांनी प्रजनन करू शकतात. संघ सिलेंट्राटा गटातील सर्व प्राणी हे लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन करतात. लैंगिक जर करायचं असेल त्यांनी बडिंगच्या माध्यमातून करतात. लैंगिक प्रजनन करायचं असेल त्यांनी बडिंगच्या माध्यमातून करतात आणि अलैंगिक प्रजनन करायचं असेल तर बायसेक्झुअल प्रजनन युनिसेल्युलरच्या माध्यमातून त्यांनी करत असतात मित्रांनो. ठीक आहे, या ठिकाणी हे डाटाबेस झालेलं आहे. उत्सर्जन संस्था या ठिकाणी आणि श्वसन संस्था डिफ्युजनच्या माध्यमातून त्यांनी करत असतात. कशाच्या माध्यमातून करत असतात? डिफ्युजनच्या माध्यमातून त्यांनी करत असतात मित्रांनो. बघा आता अरिय सममिती म्हणजे काय? अशा प्रकारे बघा हे या ठिकाणी असा समान भाग पडलेला आहे. ठीक आहे ना. आता मला सांगा तुम्ही, बघा हे या ठिकाणी समान भाग पडलेले आहे. या ठिकाणी असं कापलेलं आहे, समान भाग पडलेला आहे. असं कापलं तरी समान भाग होते. ठीक आहे. अशा प्रकारे कोणत्याही भागातून आपण याला कापलं तरी आपल्याला समान भाग आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच कारणानं अरिय सममिती या गटामध्ये हे मोडत असतात. कोण? आपल्या संघ सिलेंट्राटा. त्यानंतर आपण बघून घेऊ जरासा डाटाबेस महत्वाचा. ठीक आहे. क्वाड्रेट्स या पेशीमुळे या संघाला क्वाड्रिया असे म्हणतात. काय म्हणलेलं आहे? क्वाड्रेट्स या पेशीमुळे या संघाला काय म्हणतात? क्वाड्रिया असे म्हणतात. आकारचा विचार करतो म्हणजे दंडाकृती किंवा छत्रीसारखा आपल्याला आकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन प्रकारचे आकार आपल्याला पाहायला मिळते. दंडाकृती आकार आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी या गटामध्ये संघ सिलेंट्राटामध्ये, आणि आपल्याला छत्री सुद्धा आपल्याला त्या डोक्याच्या वर आपल्याला पाहायला मिळते. त्याला आपण मशरूम सुद्धा आपण त्यांना म्हणत असतो. प्राणीचा आकार बदलतात त्यास प्लाझ्मोडियम असे म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात? प्लाझ्मोडियम असे म्हणत असतात. ठीक आहे ना. हे झाले बेसिक की पॉईंट. तीन चार की पॉईंट आहे, हे करणं आपल्याला महत्वाचे आहे. या पॉईंटवर त्यांनी आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकते. त्यानंतर आपण बघून घ्या संघ टिनोफोरा. संघ टिनोफोरा म्हणजेच काय मित्रांनो? बघून घ्या. पातळी संघटन जे आहे या ठिकाणी, पातळी संघटन म्हणजे काय? मी 100 वेळा सांगितलेलं आहे की उती असो, पेशी असो, ठीक आहे ना, त्यालाच आपण पातळी संघटन म्हणतो. या ठिकाणी कशी आहे? उती आहे. कशी आहे? उती आहे. म्हणजे उती विकसित झालेली आहे, पेशी विकसित आहे, प्लस उती सुद्धा विकसित आहे. ठीक आहे ना. पेशी सुद्धा विकसित आहे आणि उती सुद्धा विकसित आहे. त्यानंतर शरीर सममिती म्हटलं अरिय सममिती प्रकारची आहे. कोणती आहे? अरिय सममिती प्रकारची आहे. म्हणजे की यांचे कोणत्याही भागात आपण विभाजन करू शकत नाही. विभाजन केल्यास त्यांचे समान भाग पडेल याची शाश्वती